समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सगळे सादर करतात इंद्रयान इंद्रयान कितीही दैत्यांचा नाश केला तरी नवीन नवीन दैत्य उत्पन्न होतात. काय करावे आता? श्री कैलासनाथा हे दैत्य श्रीमंत झालेले आहे. काय करावे आता? देवी, हे दैत्य नवीन नवीन रूपे घेतात आणि आपला नाश करून घेतात. हे दैत्य तुमची भक्ती करतात आणि तुम्ही त्यांना बळी देता. त्यामुळे हे दैत्य श्रीमंत झालेले आहे. हर शंभो हर शंभो हे देवादी महादेवा, ज्यांच्या दर्शनाने अनंत जन्माची पाप नष्ट होतात, ज्यांची भक्ती केली तो पाहिजे तो वर मिळतो, असा ती भगवंता ती कैलासनाथाला ती महादेवाला हा गौतम ऋषीला संत महाप्रभा असे हे जगतही या गौतम ऋषीला आपला यावे यावे गौतम ऋषी, आज अचानक कैलासावर. आपण सगळे मला हृदयात पण आज आपली याच्याला आम्ही सदैव यज्ञ करतो, पण हे दैत्य आमच्या यज्ञाचा विध्वंस करतात. म्हणून भगवंता आज आपल्या घाटाचा ऋषीमुनी, जो गर्भाने उन्मत्त झाला त्याला शासन झालंच पाहिजे. मोठा कार्यक्रम आपण जर इंद्रजाक्षाला सवय येतात किती मोठं आपण इंद्रजाग करूया. माते आज कावर मध्ये एवढी आतुरतेने आपण वाट पाहत होता. मुनिराज,
महादेवाने दैत्यांचा नाश करण्यासाठी इंद्रियात करावा असं ठरवलं आहे. तशी त्याने आज्ञा केली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला महादेवला आठवली आहे. काय इंद्रया ही तर म्हणजे आनंदाची बातमी आहे माते. इंद्रया होणार म्हणजे सर्व देव नक्कीच खुश असणार. नारायण नारायण. हा इंद्र या पडणार नाही ना. करण्यासाठी साऱ्या देवांना ऋषींना निमंत्रण दिले. यज्ञाची वेळ येईल. ब्रह्मदेव, विष्णुदेव यांना इथे हजर राहण्यास सांगितले. ठीक आहे माते. हा अरे नादा सध्या तर दैत्याचा ठिकाणा कुठे आहे रे? देवा का बरं या दिनाची परीक्षा पाहता? अरे नादा तू सगळीकडे भ्रमण करत असतो म्हणून म्हटलं तुला विचारावं. नारायण नारायण. देवा आपल्याकडून वरप्राप्ती झालेले ते दैत्य आणि मला बरं कसं माहित असतात ते दैत्य कुठे आहे आणि काय करता येते? ठीक आहे का तू? पण भगवंता इंद्र एक यज्ञ करून त्या दैत्याचा बळाव करता येईल का? सस्तेवाले हा नाही. मुनिवर्य, किती रुपये? कृष्ण भगवान शिवशंकराच्या आज्ञा असताना तो इंद्रिय काय शिकवणार नाही. ठीक आहे गौतम ऋषी तुम्ही जर म्हणत असाल तर नक्कीच हा इंद्र या आपण करूया. ही साथी आहे रे. भस्ममुठी रुंडमाळा, माळा. भस्ममुठी रुंडमाळा, माळा. ते त्रिशूळाने माळा. आले त्रिशूळाने माळा. आले त्रिशूळाने या रत्नखचित सिंहासनावर बसण्याची योग्यता फक्त आपली. होय पण अतिशय कष्टाने केलेल्या या तपश्चर्येचे हे फळ आहे. नाहीतर का आपण या देवांची भक्ती करतो म्हणूनच तर त्यांचे देवपण दूर आहे. नाहीतर ही सारी संपत्ती हे सारं वैभव फक्त आणि फक्त आपल्यालाच सोबून दिसतं. दैत्य राजकारण प्रत्येकाच्या आयुष्याची काळ ठरवणारे आपण दैत्य काळ आणि हा विकार. हो पण दैत्य विकार आता खूपच दिवस झाले. आता आपल्याला पुन्हा या देवांना सळोची पळत होणार पाहिजे. पुढचा आवाज
विकास, अरे तुम्ही तर सर्वांनी चांगल्याची वाईट वेळ ठरवला आणि इथे स्वतःमध्ये का बरं आहात? अनुवर्य, काय असेल ते स्पष्टच बोला. स्पष्ट बोलू? होय. अरे काहीतरी अगदीच घडले म्हणा. कारण तुम्ही तर दैत्यराज आहात. सगळ्यांची चांगली आणि वाईट वेळ ठरवता. अरे अघटित वेळ तर जवळच आहे. वेळ कधी बांधताय? म्हणजे मुनिवर्य, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे बोला. दैत्य काल विकास, अरे शिवशंकरांच्या आणि माता पार्वतीच्या आपल्याला गौतम ऋषी इंद्रा घेतलं करत आहे. कशासाठी माहिती आहे का? अरे तुम्हाला दैत्यकुळाचा समूळ नाश व्हावा म्हणून इंद्र या करत आहे. नारायण नारायण. दैत्यराज समूळ नाश व्हावा म्हणून इंद्रया. दैत्यराज कळ हे खूपच भयानक आहे. भयानक नाही, विकार और महाभयानक आहे. जर का इंद्र या झाला तर तुम्हाला दैत्यांचा समूळ नाश झाला म्हणून समजा. नारायण नारायण. मुनिवर्य, आम्हाला महादेवाने दिलेलं वरदान असल्यामुळं आम्हाला कशाचेही भय नाही. दैत्य काल और भय राहू दे बाजूला. जर का हा इंद्र एक झाला तर मात्र तुमची धडक नाही. दैत्य विकार आरंभुनी चला. तोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत या देवांचा हा मनसुबा आम्ही तरी संपलेला. नारायण नारायण नारायण. दैत्य विकार चला चला. पहिल्यांदा विष्णूला हे सुंदर जय बंद करूया. पाहूया कसा दाखवता इंद्र या करला. चला. नारायण नारायण. विनाशकाले विमृत बुद्धी. अरे दैत्यानो, ज्या ब्रह्मांडाची निर्मिती ज्या देवाने केली त्या देवांना पराभूत करणे एवढं सोपं आहे का? अरे विष्णू स्वारी कराल पण तो वैकुंठ अधिपती तुमचा नाश करायला तयार आहे. शिवशंकरांना आतील हे कार्य आता लवकरच पूर्ण होणार आहे. चला आपल्याला आता निघायला पाहिजे. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण. विष्णुदेवा प्रणिपात. कल्याण वास्तू जे पिंडी ते मांडी या उजवीला माझं मन टिकणारा माझा प्रिय वत्सबळी. आज या आशिषसाठी येणं म्हणजे नक्कीच कोणतं शक्यचं अथवा समस्येचं निवारण करावंच लागणार. नारायण नारायण. देवा अहो एवढा निवांतपणा चांगला नव्हे. अरे दादा आज उपसत्वार आहे म्हणूनच थोडा निवांत आहे. नारायण नारायण. देवा अहो तुमचे नाम आमच्या मुखात असल्यावर आमचा थकवा दूर निघून जातो. कारण भगवंता तू हरिहर आहेस. होय दादा शंकराच्या आज्ञेनुसार मी सर्व कार्य करीत आहे. पण भगवंता शिवशंकराच्या आणि माता पार्वतीच्या आज्ञेनं गौतम ऋषी इंद्रा यज्ञ आरंभ करीत आहेत. कारण काल आणि विकास हे दैत्य खूपच उन्मत्त झाले आहेत. म्हणून हा इथं यज्ञ होणं गरजेचं आहे देवा. खूपच छान. खूपच आनंदाची बातमी आहे. डॉक्टर कृष्णसारखे पंतांच्या साहाय्याने इंद्रिय आज संपन्न होत आहे. मी सर्वदेवांना सुद्धा बोलतो. होय देवा तुम्ही तोरा करा. कारण सर्व तयारी आपल्यालाच करायची आहे. ठीक आहे भगवंता मी येतो. पण आपण सुद्धा यज्ञ मंडपी लवकर या. नारायण 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 नारायण.
नाहीस हे लक्षात ठेव. हे कसं शक्य आहे? शंकरदेवाने आम्हा सर्व देवांना आमंत्रित केलंय. पण ऐकताना तुम्हाला जो जन्म मिळाला त्याचा योग्य वापर करा. उगाच देवाला त्रास देऊ नका, नाहीतर समोर लाट होऊन जाईल. ए, इंद्रदेवा! म्हणजे तू ऐकणार नाहीस तर दैत्य विकार! तरी सुद्धा तू इंद्रियाला जाणार नाही. दैत्य विकार! चला चला बंदिवान करा या विष्णूला. विभूषित अलंकार, हिरेजनित मेघमुकुट, ऐरावताची शाल, रंभा, उर्वशी, मेनका यांचे नृत्य फारच छान. त्यामुळे ह्या इंद्राला शोभा आहे. 33 कोटी देवांचा राजा होण्याचे भाग्य माझ्या नशिबी लागले. माझ्यासारखा भाग्यवान मी. परंतु रंभेला उशीर का झाला? ये रंभे ये. आज कोणत्या नृत्यगाण्याने या इंद्रजाला भंग बांधणार आहे? इंद्राचा आदेश आला, मी नाचते. इंद्राचा आदेश आला, मी नाचते. हो इंद्र दरबार भरला, मला वाटते. हो इंद्र दरबार भरला, मला वाटते. इंद्राचा
तो कसा करता? कारण काल आणि विकास दैत्य पूर्वत्वाचं झाले आहे आणि त्याचा जर नाश करायचा असेल तर हा इंद्र होणे गरजेचं आहे इंद्रदेवा. इंद्राया कशासाठी? मी स्वतः समर्थ आहे त्या दैत्यांचा पाडाव करायला. अहो देवा, भलतेच काहीतरी करायला लावू नका. कारण त्या दैत्यांना शिवशंकरांचं वरदान आहे की ते दैत्य केव्हाही कुठेही कोणतेही रूप धारण करू शकतात. तेव्हा तुम्ही त्या दैत्यांना शरण का शरण मुनिवर्य, नारायण नारायण. आता शरण नाही, त्या दैत्यांना माझे चरण दाखवायची वेळ आलेली आहे. पाहूया कोण कुणाचे चरण पाहतोय ते. नारायण नारायण नारायण. एका नारद मुनी आपण सांगितलं ते अगदी योग्यच केलं. आपल्याला जाऊन विष्णू देवाची भेट घेतली पाहिजे. फार गडबड आहे तुझी. एवढ्या गडबडीने कुठं चालला आहेस? तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र आणि मला विचारलं तुम्ही कोण? अरे, आम्ही या साऱ्या त्रिभुवनाची दैत्यकार आणि विकार. फक्त का झाल्याला? तू ज्या इंद्रयागाला जाणार आहेस त्या इंद्रयागाला तू जाणार नाही हे लक्षात ठेव. आणि म्हणूनच ते यज्ञ शंकर पार्वती यांच्या आज्ञेनुसार होत आहे आणि तो यज्ञ पार करायला गौतमजी स्वतः हजर आहे. आणि तरीही तू त्या इंद्रयागाला जाणार नाही हे या काळाचं तुला शेवटचं सांग आहे. ज्याप्रमाणे पाण्यापासून बचत करतो त्याचप्रमाणे करपायला लावेल हा इंद्रदेव. असे एवढी तुझी घमेंड आहे. आजच काय इंद्रदेवा तुझी रणदेवता अजून पुन्हा विचार कर. हा अजून वेळ गेली नाही.
तयारी त्याच्या पुढे तयार झालेली आहे. नारायण नारायण. फक्त आता यज्ञ प्रारंभ करण्याचा बाकी आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. शिवय, त्या कान आणि निघालेले आम्हाला इथे येण्यापासून उपद्रव नाही. काय एवढी हिंमत आहे त्यांची? आपण यज्ञाला प्रारंभ करतो हे त्याला कळल्यावर त्याने खूपच त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पण आता यज्ञ चालू करा. ठीक आहे. देव तुम्ही यज्ञाचं रक्षण करा. ठीक आहे, तुम्ही जर एवढा यज्ञ करता तर पाहूया नक्कीच ते काळ विकार ते घाबरले की काय करतात ते. विष्णू जे येते तर आहेत त्यांना समजतं. नारायण नारायण. तुम्ही यज्ञ आरंभ करा. ठीक आहे. बसाया आपण. ठीक आहे, आपण आवडीनं द्या. काय दिलं? पिनाकमणी बालेंद्र भस्म मंदरातील युक्ता पर्वत गरजी तार पर्वत गर दीर्घ प्रबंध कैलासला शिवचंद्रवळी पंडित माता लक्ष्मी धराणी काव्य सिंधू भावचित्तानी दर्शन पदपुरतानी हे भगवंता आपल्या हाते कपडा आम्ही यंत्र सादर केला भगवंता त्या यंत्राचा त्या काळ विका दैताने नाश केला एवढा दुस्साहस त्या दैत्याचा काहीही करून त्या दैत्याचा बंदोबस्त केला पाहिजे. देवा महादेवा मला यावर एक नामी युक्ती आली. जर यज्ञाचं रक्षण करायचं असेल तर आपण गणेशाची आराधना करूया का? हो, आपण योग्य सल्ला दिला भगवंता आपला काय विचार हो, आपण श्री
गणेशाची आराधना करूया. कारण तो विघ्नाचा विनायक आहे. या साऱ्या संकटात तोच आपल्याला मुक्त करू शकतोय. नारद मुनी, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. आपण गणेशाची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम एकदंताय विघ्नहर्ताय नमः. ओम विघ्नहर्ताय एकदंता गणेशाय नमः. ओम विघ्नहर्ताय एकदंताय अर्थविनायक नमः. गणपती बाप्पा. देव का बरं एवढी माझी आराधना करीता? हे विघ्नहर्ता विनायका गजानना दैत्य काल आणि विकाल या शिवशंकरांची भक्ती करून त्यांच्यावर वरदान प्राप्त करून घेतले. आणि ते वरदान म्हणजे काय? कोणत्याही वेळी कोणतेही रूप घेऊन कोणाही त्रास देवा आणि हे असे हे दैत्य आज साऱ्या देवांना पराभूत करून आमचा इंद्र या यज्ञाचा उद्ध्वस्त केला आहे गणेशा. तेव्हा त्या दैत्यांपासून तुम्ही आमचे रक्षण करा गणेशा. तुम्ही रक्षण करा. नारदमुनी, तुम्ही निश्चित करा, मी या यज्ञाचे रक्षण करतो. ठीक आहे गणेशा, तू या यज्ञाचे रक्षण कर. गौतम ऋषी, आपण पुन्हा यज्ञ आरंभ करूया. हे गणपती बाप्पा, हा देवाचा आज्ञा आहे आणि तुमच्या कृपेने आम्ही यज्ञ पुन्हा प्रारंभ करतो. पण भगवंता, आपल्या सर्व देवांसहित मुंजणीसहित आपल्या विनंती आहे की आपण यज्ञाचे रक्षण करायला भगवंता. ठीक आहे गणेशा, आम्ही यज्ञ प्रारंभ करू. चला देव, चला ऋषी, चला. गणेश, नक्कीच आपलं रक्षण करत आहे. काय करायचं? गौतम ऋषींनी सामुग्री सुद्धा खूपच आणलेली आहे. म्हणजे हा इंद्रिया नक्कीच सफल होणार. तर नक्कीच सफल होणार. तिथे बसू जा. पण महादेवा, या यज्ञामध्ये साऱ्या देवांचा आविर्भाव काढला आहे का? मला तर कुठे दिसतच नाही. काय म्हणायचं आपल्याला? नाही, हा आहे इंद्रयाग आणि ह्या इंद्रयागाला इंद्रदेवानं असता त्याचा आविर्भाव दिलेला नाही. हा यज्ञयाग गणेशाच्या रक्षणासाठी गणेशाच्या आज्ञेप्रमाणे चालू आहे. महादेवांच्या आज्ञा झालं ठीक आहे, पण याचं रक्षण करता गणेश आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आज्ञेप्रमाणे यज्ञ चालू आहे. ऋषीवर्य, हा जर यज्ञ प्रारंभ करायचा असेल तर मला माझा भाग मिळालाच पाहिजे. इंद्रदेवा, तुमचा भाग तुम्हाला निश्चित मिळाला असता, पण कसं झालं, ज्यावेळी आम्ही यज्ञ प्रारंभ केला त्या सर्वांचा मी आविर्भाव काढले होते, पण गणेशाने बोलला की आम्ही ह्या यज्ञात माझ्याकडून चालू आहे. ऋषीवर्य, बाळ गणेशा, मी तुला हा इंद्रदेव तुला निश्चित सांगतो, जर का माझा भाग मला मिळाला नाही तर या यज्ञामध्ये अग्निदेव प्रज्वलित होणार नाही, वरुण देव जल प्रदान करणार नाही, तर कोणतेही देव आपापले कार्य करणार नाही. इंद्रदेवा, शेवटी तुम्हाला तुमच्या देवपणाचा गर्व झालाच तर. इंद्रदेवा, या गणेशामुळे सर्व ब्रह्मांड आहे. मीच करता आणि करविता आहे. मी प्रति अग्निदेव निर्माण करू शकतो, मी प्रति वरुणदेव निर्माण करू शकतो. पाहता आहे का तुम्हाला? इंद्रदेवा, जर दैत्य तुमचा पराभव करत असतील तर देव पण काय केलं असेल? शेवटी माझा मनात करावा लागतो. इंद्रदेवा, तुम्हाला गर्व झाला आहे. होय इंद्रदेवा, तुम्हाला गर्व झाला आहे, त्यामुळे गणेशाला तुम्ही शरण जा. गणेशा, काही वेळे तुमचा का होईना मला थोडासा गर्व झाला आणि तो गर्व माझा शब्दशः हरण केला. ठीक आहे, पुन्हा गर्वाने वागू नका. हे गौतम ऋषी, यज्ञ आरंभ करा.
हे भगवंत गणेशा, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने हा यज्ञ पूजा करणं होईल. तुझं देवा, सर्व करता धरता सुख करता दुःख हरता विघ्न हरता सर्व विद्याचा अधिपती श्री गणेश आहे. त्याचं फार आपण घेऊन पुन्हा आपण येथे प्रार्थना करूया. ठीक आहे. हे महादेवा, आपण आवडीचं प्रार्थना करूया. पाहूया अरे पाहूया या दैत्य काळापासून तू या यज्ञाचं संरक्षण कसं करतोस. पाहूया पहा पहा हा दैत्य काळ तुझ्यावर पुन्हा आक्रमण करत आहे. माणूस उठवला. हे दैत्य काल शेवटी गर्वाने उत्पन्न झालाच तर हा जो इंद्र याग उद्ध्वस्त करायला आला होता त्या इंद्र यागाचं रक्षण श्री गणेश करीत आहे. पिताश्री गणेशाने आपलं रक्षण केलं आहे. पुकारत त्या गजानना शरणे. हे गजानना मला क्षमा करा. पण गणेशा या दैत्याने जर वेगवेगळी रूपे आज चक्क रेड्याचं रूप घेऊन आपल्या त्रास दिलाय तेव्हा गणेशा पुन्हा यांचा उपद्रव साऱ्या देवांना न होता तुम्ही याचा वध करा आणि याला मोक्षाला द्या.
विषय काय तर रेडा राडा नका डोळे दीप